श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना अतिशय प्रभावशाली मानला जातो, धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना त्याही पेक्षा जास्त प्रभावशाली मानला जातो, त्याचबरोबर कार्तिक महिना सुद्धा अतिशय प्रभावशाली मानला जातो। आणि कार्तिक महिन्यामध्ये आता ज्या सांगणार आहे या 7 सेवा जर आपण केल्या, या 7 नियमांचं फक्त जर आपण पालन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी विचारही केला नाही असे बदल तुम्हाला स्वतःला दिसू लागतील। ज्या बदलांसाठी आपण आयुष्यभर म्हणतोय की मला हे करायचंय, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे असं व्हायचं आहे, तसं झालं असतं तर, त्या सगळ्या गोष्टी जरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते सगळे चांगले सकारात्मक बदल फक्त या कार्तिक महिन्यामध्ये जर आपण हे नियम पाळले, या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल दिसू लागतील। कार्तिक महिना हा एवढा महत्त्वाचा का मानला जातो? त्याचबरोबर कार्तिक महिना हा नारायणाला समर्पित आहे। मला आठवतं की मला जेव्हापासून कळतही नव्हतं, म्हणजे आम्ही अगदी पहिली वगैरे जेव्हापासून आम्हाला म्हणजे असं पळता वगैरे येत होतं, तेव्हापासून आम्ही कार्तिक महिन्यामध्ये सकाळी म्हणजे 5:30, 6, 6:30च्या अगोदर, म्हणजे सूर्य दिसण्याच्या अगोदर, ऊन पडण्याच्या अगोदर आम्ही मंदिरामध्ये जायचो आणि पायरीवर सूर्य काढायचो, सूर्याची पूजा करायचो। अगदी रोज संपूर्ण कार्तिक महिना सकाळी स्नान करून मंदिरामध्ये जायचं पायऱ्यावर, कारण माझं मूळ गाव जे आहे, माझं माहेर जे आहे ते परळी वैजनाथ आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे। आणि तुम्ही जर कधी या कार्तिक महिन्यामध्ये परळीला गेलात तर अगदी तुम्हाला सगळ्या पायऱ्यांवरती तुम्हाला सूर्य काढलेले दिसतील, सूर्याची पूजा केलेली दिसेल या कार्तिक महिन्यामध्ये। कारण अगदी लहान लहान लेकरांपासून ते अगदी म्हणजे वृद्ध आजींपर्यंत हा कार्तिक महिना जो आहे, हा कार्तिक मास जो आहे तिथे पाळला जातो आणि साजरा केला जातो। आजही मला हे आठवतं। आणि अजून एक गोष्ट, मी जेव्हा 7वी मध्ये होते तेव्हा मी माझं पहिलं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं, तिथे परळीलाच मठामध्ये अगदी सर्वांसोबत, म्हणजे सप्ताह बसलेला होता त्याच्यामध्ये मी पारायण केलं होतं आणि मला याचा खूप अभिमान आहे आणि आनंद सुद्धा आहे। तर बघा, कार्तिक महिना हिंदू पौराणिक आणि प्राचीन ग्रंथामध्ये कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व दिले आहे। धर्मशास्त्रानुसार हा संपूर्ण कार्तिक महिना उपवास आणि तपासाठी विशेष सांगितला जातो। त्यानुसार ज्या व्यक्ती कार्तिक महिन्यामध्ये उपवास तप करतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते। पुराणात म्हटले आहे की भगवान नारायणाने ब्रह्माने नारदाला आणि नारदाने महाराज पृथूला कार्तिक महिन्यातील सर्व गुण संपन्न अशा महात्म्याबद्दल सांगितले आहे। आणि कार्तिक महिन्यामध्ये हे 7 नियम जे आहेत ते जर नियम आपण पाळले तर याचा शुभ परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतो आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, धन संपत्ती ऐश्वर्य आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतं। सर्वात पहिला जो नियम आहे तो या कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे। आणि या कार्तिक महिन्यामध्ये आकाश दीपदानाला अधिक जास्त महत्त्व आहे। ते कशा पद्धतीने करायचं याचा व्हिडिओ मी उद्या नक्कीच तुमच्यासाठी आणेल। आणि त्या पद्धतीने फक्त जर आपण आकाश दीपदान जरी केलं ना, या कार्तिक महिन्याचं जे संपूर्ण पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं। या कार्तिक महिन्यामध्ये सूर्य उदय होण्यापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे। आणि आता बघा, तुम्ही मंदिरात वगैरे तुमच्या तिथे जाऊ शकत नसाल तर आपल्या बाल्कनीमध्ये, तुमच्या अंगणामध्ये जिथे तुमची तुळस आहे, तुळशीच्या समोर एखादी फरशी ठेवा आणि त्या फरशीवर रोज म्हणजे सूर्य काढा रांगोळीने आणि त्याची पूजा करा। असा कार्तिक महिना सुद्धा बघा, ज्याला करायचं आहे ना ते काहीतरी मार्ग काढू शकतात आणि करू शकतात। आता माझ्या आईचं सुद्धा बघा वय झालेलं आहे, मग ती मंदिरामध्ये जाऊ शकत नाही, आमचं घर दूर आहे, तर माझी आई सुद्धा रोज म्हणजे तुळशीच्या समोरच फरशी ठेवलेली असते कार्तिक महिन्यात आणि त्याच्या समोर सूर्य काढते। तर या पद्धतीने आपण नक्कीच ज्यांना ही सेवा करायची आहे ते करू शकतात। धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिन्यामध्ये सर्वात मुख्य काम म्हणजे दीपदान करणे आहे। या महिन्यामध्ये नदी, तलाव किंवा तळ्याच्या शेजारी आपण दीपदान करू शकतो। हे काहीच तुमच्या नसेल, अगदी विहीर जरी तुमच्या घराजवळ कुठे असेल, विहिरी समोर सुद्धा आपण दीपदान करू शकतो। याचं खूप जास्त महत्त्व या कार्तिक महिन्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे।
या महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याला आणि तुळशीचं एक पत्र सेवन करण्याला, खाण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। दर महिन्यात तुळशीची पूजा करणे आणि त्याचं सेवन करणं चांगलंच असतं, पण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याला अधिक जास्त महत्त्व आहे। अनेक पटीने याचं फळ आपल्याला मिळतं या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या सेवेने, पूजनाने असं म्हटलं जातं। म्हणजे रोज आपण सकाळी देवपूजा झाली की तुळशीला थोडंसं पाणी अर्पण करायचं। रोज कार्तिक महिना तुळशी समोर एक तुपाचा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे। या कार्तिक महिन्यामध्ये जमिनीवर झोपण्याला खूप जास्त महत्त्व सांगितलेलं आहे। हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे की बेडवर झोपायचं नाहीये, आपण फरशीवर घोंगडी टाकून किंवा चटई टाकून आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये झोपायचं आहे। किंवा बरेच जण भूमिशयन सुद्धा करतात, म्हणजे हे सुद्धा घेत नाहीत आणि फरशीवर झोपतात। असे सांगितले जाते की जमिनीवर झोपल्याने मनात सात्विकतेची भावना येते आणि इतर आजार देखील होत नाहीत, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे। पुढचं म्हणजे या कार्तिक महिन्यामध्ये तेल लावणं निषिद्ध आहे। बरेच जण बघा अंगाला तेल लावतात किंवा डोक्याला तेल लावतात, तर या कार्तिक महिन्यामध्ये तेल सुद्धा बरेच जण वर्ज्य करतात, तेल लावत नाहीत। त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये बऱ्याचशा डाळी सुद्धा खाल्ल्या जात नाहीत। त्यामध्ये आहे मूग डाळ, मसूर डाळ, हरभरे, वाटाणे, मोहरी इत्यादी ज्या डाळी आहेत किंवा वस्तू आहेत ज्या आपण अन्न शिजवताना किंवा बनवताना वापरतो, या वस्तू ज्या आहेत त्या खाल्ल्या जात नाहीत। आपल्याकडून पाळणं होत असेल, आपला विश्वास असेल तर नक्कीच आपण या गोष्टी ज्या आहेत त्या पाळू शकतो। त्याचबरोबर कार्तिक महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करणे फार महत्त्वाचे मानले गेले आहे। त्याचे अनुसरण न केल्यानं पती पत्नी दोघांना दोष लागतो, त्याचे परिणाम म्हणजे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतात असं सांगितलं जातं। त्यामुळे बरेच जण जे आहेत ते या कार्तिक महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करतात। कार्तिक महिन्यात उपवास करणाऱ्यांना पाहिजे की त्यांनी तपस्वी समव्यवहार केले पाहिजे, म्हणजे कमी बोलणे, कोणाचीही निंदा न करणे, नालस्ती न करणे, वाद न करणे, मनावर ताबा ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे या कार्तिक महिन्यामध्ये सांगितले गेले आहे। बघा, हा कार्तिक महिना नारायणांना म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित आहे। त्यामुळे या कार्तिक महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात, बाळकृष्णांच्या मूर्तीवर रोज एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे, तुळशी समोर दिवा लावायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या महिन्यामध्ये जेवढा आपल्याला जप करणं होईल तेवढा आपल्याला जप करायचा आहे। त्याचबरोबर बघा, आपण म्हणजे आयुष्यभर आपण कोणत्याही देवाची सेवा केली, काहीही केलं, पण म्हटलं जातं की शेवटी आपल्याला वैकुंठाला जावं लागतं, म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू नारायणांच्या चरणी आपल्याला जावं लागतं। त्यामुळे नारायणांची जेवढी सेवा आपल्याला करणं होईल तेवढी करा। आणि या कार्तिक महिन्यामध्ये अधिक जास्त महत्त्व सांगितलं गेलं आहे। या कार्तिक महिन्यामध्ये सत्यनारायण करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे या कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त 11, 21 असे सुद्धा तुम्ही जे सत्यनारायण आहेत ते करू शकता। काहीच शक्य नसेल तर अगदी या कार्तिक महिन्यामध्ये एक सत्यनारायण जरी आपण आपल्या घरामध्ये केला तरीही खूप उत्तम आहे। या पद्धतीने ह्या 7 नियम जर आपण पाळले तर या कार्तिक महिन्याचं जे शुभ फळ आहे ते आपल्याला 100% नक्कीच मिळेल। बघा, आपल्याला श्रावण महिना, धोंड्याचा महिना याबद्दलची माहिती तर खूप ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, पण हे जे आहे कार्तिक महिन्याबद्दल शक्यतो आपल्याला मिळत नाही। त्यामुळे मी तुम्हाला कार्तिक महिन्याची ही माहिती सांगितली, हे 7 नियम सांगितले। त्याचबरोबर या कार्तिक महिन्यामध्ये करण्याचे अजून उपाय, सेवा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे रोज जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही चेक करू शकता। श्री स्वामी समर्थ।